त्यातली काही रक्कम ही सरकारने द्यायला हवी होती आणि काही रकमेच्यासाठी व्याज माफ करून दीर्घ हप्ते हे दिले असते तर शेतकऱ्यांना त्याची अधिक मदत झाली असते. जी काही चढाऊ चालली ती पैसे किती द्यायचे. मत मागतो मी कामावर नाही मागत, मी पैसे देईन, मी निधी देईन. या निवडणुकीला मला पहिल्यांदा असं दिसतं की ठिकठिकाणी गट झालेत. तो एका पक्षाचा आहे आणि तोच पक्ष दुसरीकडं दुसऱ्या पक्षावर जातोय. हा वसुली थांबवण्याचा निर्णय तात्पुरता उपयोगी पडेल, पण त्याची गरज लागणार नाही. आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये शेतकऱ्यांचं जे आर्थिक नुकसान झाले ते पाहिल्याच्या नंतर त्यातली काही रक्कम ही सरकारने द्यायला हवी होती आणि काही रकमेच्यासाठी व्याज माफ करून दीर्घ हप्ते हे दिले असते तर शेतकऱ्यांना त्याची अधिक मदत झाली असते. आज ती पुरेशी आहे असं मला वाटत नाही. साहेब, आता सध्या नगरपालिकेचं प्रचार जोरदार सुरू आहे, परंतु एका बाजूला अर्थखाता आमच्याकडे आम्ही निधी देऊ शकतो, दुसऱ्या बाजूला चंद्रकांत दादा सांगतात की राज्याचा मालक फडणवीस साहेब आहेत, तर तिसऱ्या बाजूला मंत्री गुलाबराव पाटील म्हणतात की आमच्याकडे नगर विकास खाते असल्यामुळे आमच्याकडे निधी जास्त, असं एकामेकी प्रचारात चढावर पाहताना मिळते. म्हणजे जी काही चढाऊ चालली ती पैसे किती द्यायचे. मत मागतो मी कामावर नाही मागत, मी पैसे देईन, मी निधी देईन. ही काही गोष्ट चांगली नाही. म्हणजे शेवटी अर्थकारण आणून निवडणुका जिंकायच्या हा दृष्टिकोन असेल तर त्याचं भाष्य न केलेलं बरं. साहेब, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात शुक्रवारी अंतिम सुनावणी होती. नगरपालिकेच्या निवडणुकीच्या एकंदरीत चिन्ह वाटप झाले, पुन्हा एकदा ती आरक्षणाची मर्यादा ओलांडल्यामुळे शुक्रवारी अंतिम सुनावणी होती. काय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पुन्हा एकदा होतील का काय सांगता येत नाही. कारण सुप्रीम कोर्टाचं अप्रोच हा फार स्ट्रॉंग दिसतोय आणि त्यामुळे त्यांचा अंतिम निर्णय या 2-3 दिवसात काय होईल हे सांगता येत नाही. साहेब, राज्यातील एकंदरीत नगरपालिकेच्या निवडणुकीत वेगवेगळ्या ठिकाणी अनेक पक्षांच्या युती पाहायला मिळतात, आपल्या पक्षाच्या देखील अनेक ठिकाणी वेगवेगळ्या युती पाहायला मिळतात. का ही स्थानिक पातळीवर परिस्थिती असं आहे की खरं सांगायचं जे ह्या स्थानिक निवडणुका असतात यापूर्वीसुद्धा देशाच्या वरिष्ठ नेत्यांनी या निवडणुकीमध्ये फारसं राजकारण आणू नये अशी भूमिका घेतलेली होती. आणि त्यामुळं या निवडणुकीला मला पहिल्यांदा असं दिसतं की ठिकठिकाणी गट झालेत. तो एका पक्षाचा आहे आणि तोच पक्ष दुसरीकडं दुसऱ्या पक्षावर जातोय. याचा अर्थ स्वच्छ की इथे एक पक्षाचा नाही आहे. पण ठीक आहे, पंचायत समितीची निवडणूक आहे, त्याच्यात लोकांना हवं तर योग्य निकाल मतदार घेतील, त्यापेक्षा अधिक जास्त लक्ष द्यायचं कारण नाही. माझ्यासारखे जे लोक आहेत आम्ही या निवडणुकीत याच्या आधी कधी करत नव्हतो आणि आत्ताही करत नाही. ठीक आहे, आता 2-4 दिवस राहिलेत, काय होतं बघूया.